येणार. तुझे कपडे तर तू उचलून ठेव. तुला तुझे कपडे उचलून ठेवता येत नाही का? मी सगळं करायचं. मग कोणी करायचं? पोरांचं मीच बघायचं, कपडे मीच उचलून ठेवायचे, घड्या मीच घालायच्या. तुझे कपडे तूच ठेवायचे ना. आणि आमचे तुझं आहेत का? पोराचं आहेत की. मग तुझा नवरा नाही का त्यो? मग तुमचं पोरगं नाही काय? मग माझा पोरगा असं तुझा नवरा आहे तो आता उचलून ठेवायचे. मी ठेव उचलून. नाही ठेवणार. राहू दे मग नवऱ्याला आल्यावर सांग. हा, तेवढं राहिले आता. त्यांना सांगायचं. मग आता कोण ठेवायचे हे उचलून? राहू दे. राहू दे तर राहू दे. मला काय करायचं? मग तरी पण काय करायचं? मला बी काय नाही करायचं. राहू दे. स्वतःचे काम स्वतः करता येत नाही. स्वतःचे कपडे इथं पडले ढीग सकाळपासून ते करता येत नाही तुला. हा. ते काम करून दाबल्यात. कामच करते मी, काय बसून नसते तुझ्या सारखी सारखी मोबाईल मध्ये बघत बसते. कामच करते मी. मी राहू दे. राहू द्यायची तशीच. बारीक निरी काम तुला करता येत नाही का? हा, नाही हे तर कोणाचे बाबा कपडे उचलूनच आहेत? केले. हे कोणाचे कपडे घे मी ठेवायचे का? मग उचलायचे, ठेवायचे. हा तेवढेच कामाला आहे का मी इथं? करायची कामं. हा. करायचं नाही, येत नाही का काय? येते ना. आणि तू का अशी टाकून ठेवायला आणि मी उचलायला आहे का सारखी? सगळ्यांनीच कामं करावं आपण. आणि तू हा गं बाया सगळं तूच करते, मी काहीच करीत नाही. हा, मला सांगायला लागली एक. नाही करीत म्हणून नाही करते तर आता नाहीच करणार. ठेवणार तर नको ठेवू. नको करू. नाहीच आपल्याला करणार. बघायचं. नाहीच करणार. राहू दे तसेच. तुझे स्वतःचे येते पडू दे खाली लोळू दे. मग मिळू द्या, हा. अजून तर बाहेर का टाकून दे ना. दे बाहेर टाकून अजून. मला काय करायचंय? मला तरी काय करायचं? मी घरात माझे थोडीच माझ्या याच्यात हाय का एक बी कपडा दाखव मला. अजून फक्त आणि बसारा कर सगळे वरचे सगळे काढून इथं टाकून ठेव. मला काही घेणं देणं नाही. मी काय विचारणार नाही. मी नाही उचलणार. तुझा नवरा तू उचलीन. हा, उचलते. उचलीन मग. राहू दे मग. राहू दे मग. तर माझं कुठं काय जाणार? राहू दे मग. जाऊ दे. त्यांना स्वतःच सुधरत नाही. ते कपडे उचलणार. जो. मग राहू दे ना असेच नको उचलू. असंच राहू दे. तुझीच येतं त्याच्यात काही निम्मे. हा. राहू दे. पोराला सुचतं का? इकडचं तिकडचं हे करण्याची. गावात जाऊन बसला की 10 तास तिथंच बसायचं. घरी यायचं नावच नाही. तू कटकटीमुळे जाऊन बसतोय ते. हा, तर तुम्ही काय त्याचा करता? घरी मन लागत नाही ना त्याच्यामुळे जाऊन बसत. तू अशी सदा कदा निसी किटकिट किटकिटच करीत राहते ना म्हणून तो जाऊन बसतोय. माझ्या तोंडाला कुलूप लावून देते ना मग मी. कुलूप लावलं तर मग तो घरीच बसन. कुलूप नाही लावत म्हणून तो बाहेर जाऊन बसतोय. जमन जमन तसंच करावं लागेल आता मला. खुशीताई कपडे बाहेर चिखलात वाळायला घातलेले पडलेत. पडले चिखलात कपडे पडले पा लोळत गेल तरी कळणार नाही. कपडे खाली काढावं का पडले तसे? टाकले कपडे काढून. सासू सुनाचे भांडण चाललेले बाहेरपर्यंत आवाज येत होता. आला का तुला ऐकायला? मग कपडे आणायचे ना आमचे उचलून. कपडे उचल कोण नाही आमची इथं. कपडे उचला कोण नाही राहिलं. माणसं तो नाही येता येता घेऊन यायचे ना आमचे कपडे. अहो मग बाहेर लक्ष नव्हतं का जात तुमचं? नव्हतं ना. हे काय हे पण उचलायचे पडलेत. उचली का तेवढे कपडे? एवढी मी एवढे भांडण का चाललेले? कपड्यावरून. कपडे कोणी उचलायचे त्याच्यावरून भांडणं चाललेत. स्वतःचे कपडे स्वतः नाही उचलायचे मला उचलायला लावायचे. त्याचे उचलायचे. माझे कपडेच नाही तिचेच उचले नाही तर पडन तसंच. मी पण तसंच ठेवणार. माझ्या इकडे घर आहे काय? तसे असं आहे बाई लय अवघड आहे. भांडण तू कशाला कसं काय आली? नाही मला लय आवाज येत होता भांडणांचा म्हणून आले. हा व्हय. बाहेर आवाज आला का? किती जोरात कपडे उचलायचे भांडण आलते. जाऊ दे मग आता काय तेवढं सांगतो ना. हो. हा मग ये परत. हा हा. घरचं नाही धड आणि भाराला चिद्या. स्वतःच ठेवायचं दुसऱ्याच बघायचं. एक कुटाने घरादारा तसंच. जाऊ दे बाय लयच अवघड आहे बाबा. पण बाहेरपर्यंत काय जायला लागले आता. अगं तू एवढं मोठ्याने कशाला आडती बाहेर रोडला ऐकायला जातंय. हा मी चालते लोकांना मी आवडलेली दिसते. तुझा आवाज ऐकूनच ती पोरगी आली ना. हा शेजारी पाजारी गोळा खायला लागला. ती तुझ्या बायकोला विचार. तुमच्या आईला विचारा. तिचेच कपडे खाली पडलेत मला म्हणते कपडे उचल. काय करायचं सांग बाबा नाही तर माझी मी ना. ती नाही घ्यावा. कोणाचे आहेत कपडे? माझे मग तुम्ही उचलता नाही का? मग आता सगळ्याची कडे घालून ठेवली. माझी कडे घालाय काय झाले?
सगळ्याच्या कोणाच्या म्हणजे आपण घरात राहिलं तिघ चौघ गावात ठेवल्यात काय घालून मग ठेवायचे हे बाकी असंच आहे घरी. बाबा. काय करायचं सांग मला. त्याच्यावर तुम्ही भांडण करतो कपड्यावरून हा? कपड्यावरून म्हणते गाड्या तुम्ही काय काम करतात. बाहेर लोकं थांबली तुम्ही काय काम करतात. मी काय काम करते. अक्कल आहे नाही तुला नाही माझी अक्कल काढा मला अक्कल नसेल तुम्हाला सगळे देवाने अक्कल दिली. कपडे तुझे ना असं आडती पर लोक बाहेरच्या आत यायला लागले. पळत आलो मी हा भूकंपाने आला का घरात ओके असं बाबा माझ मी एक काम करते. हा मला येड लागले मी पागल झाले एक काम कर तुम्ही माझ्यावरून काय भांडण करू नका. मी माझी सोय करते. भांडण काय दोघं करू नका. चलू द्या तुमचं. हेच पाहिजे ना तुला हा हेच पाहिजे ना काय झालं आता का गप बसली आता काऊन का बसली माझी मग आता बोलले तरी त्रास नाही बोलले तू असं कसं काय बोलते मी राहणार ती राहणार हे कोणतं बोलणं आलं कुठं जाईन ती कुठं जात्या तिने माझ्यासाठी किती कष्ट घेतलेत किती काय केलं का लहानाचं मोठं केलंय मला तुला माहिती का हा होय ग मला नाही काय माहिती असं बोललं झालं का काय करत मग ती नाही कुठं जाणार मग कोण जाईल कोण जाईल बघ आल्यात बाप्पा तुम्ही कोण नाही काय नाही कसं चालेल बघा ना काय झालं तुझ्या भावाची भाऊजाईची भांडण झाली पोरगं म्हणायचं खाऊन घ्यावं लागेल ती बाई म्हणजे मी जर तुझ्या बापाला घरात ठेवलं तर मी राहणार नाही तर मग चला आपलीच व्यवस्था नव्हती कुठं तरी आलो इकडे म्हणलं इकडे इकडे काय आहे? इकडे नाही जमायचं काय का का म्हणजे तुमचं पोरगण तुम्ही जाणं इकडे काय आहे? इकडं म्हणजे त्यांची पोरगी इथं तिकडं पोरगी त्यांचं पोरग आहे ना त्याला सांभाळे ना ती मी काय सांभाळ ठेवा घेतला काय मी पण मी आहे ना अजून तू आहे ना म्हणजे तू घरात कशी वागती मला माहिती ना कशी वागते माझी तुला माहित नाही तू कशी वागती काय केलंय मी मी काय केलंय मी काही कायमचं नाही राहणार नाही नाही ते तुमचं पोरग म्हणजे तुम्ही बघून घ्या कुठं राहायचंय ते तुमची सुनन पोरग काय गोंधळ घालाय ते घाला असं कसं काय म्हणता तुम्ही असं कसं काय म्हणता तू माझ्या आईला काय म्हणती काय काय म्हणली माझ्या आईला म्हणती मी राहीन नाही तुमची आई राहीन बापरे म्हणजे इथं बी तेच चाललंय का असं जमतं का तू काय चाललंय तुझं तिकडं पोरग त्या तरच पोरगी या तरच यार गरज असते म्हातारपणी त्या लेकरांना आई बापाची गरज असते आई बापाला लेकरांची गरज असते तुम्ही तुझ्या भाऊजाईच तरी काय चुकतं तिने मला हाकललं आणि तू इथं तुझ्या सासूला हाकला निघाली काही चुकतंय त्यांचं आलं नाही तुझ्या समोर लगेच कसं ठेवून घ्यायचं मला त्यांनी सांग मग असंच असेल ना तर मला तुझ्या घरचं पाणी सुद्धा नको मी अहो तुम्हाला तर लेख आहे तिला तर लेख सुद्धा नाही पुढे जाईल कुठं जाईन ती पुढे जायचं तुम्ही तर लेखी बशी आली हे असे संस्कार कुठलेच आईबाप देत नाहीत लेकरांना पण तुम्ही मग मनाने ठेवून असं का करता काय राहील किंमत सांग बरं ती आता ती त्यांची तुझी सासू त्यांची आई काय म्हणत असं आई बापाने हे संस्कार दिले का तुम्ही झालं का तर मग हे तुझ्या साऱ्या वागण्याचं प्रायच तर मी भोगतोय तू तुझ्या सासूला त्रास देते मग तुझा बाप काढला तुझ्या सह ते भाऊजाईने घराचे बाय नाही चालत तसंच होणार इथंच फेडायचं आता इथंच फेडायचंय मला वाटलं माझी लेक खुशाल माझ्या आईला ती बाहेर काढायला लागली 4 दिवसासाठी मंदिर करावं आपली कुठतरी व्यवस्था करावं तुमची पाणी प्यायची सुद्धा इच्छा नाही तुम्हाला ठेवून घेतला असतं मामा ती जर राहिली असती चांगली लेकी सारखी 100% ठेवून घेतला असते मी तर ती जर माझ्याच आईला बाहेर काढते म्हणल्यावर तुमची चुकीच नाही तर हे माझं लेकरू जर असं वागत असेल तर काय मी तरी कुठल्या तोंडाला तुम्हाला सांगायचं आणि ह्या पुढे निघाले पिशवी काय ही म्हणली ना मी राहीन नाही तर ती राहीन चालेल बाबा माझी थांबा थांबा पुढं चाललं ते. जाते कुठेतरी सोय करते ना आता तुमची पोरगी गावात ठेवी ना अहो, पण असं 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 करून कुठं प्रश्न सुटतो का अरे काय चाललंय अरे काय म्हणजे काय असं बाळगून आलो तुमचं हा समस्या चांगलं नाही ना रे. मला तिकडून हाकललं तुम्ही कोणी सासूबाईला हाकून नाही तरी कवर चालायचंय असं जर रोज रोज जर एक 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 आई बाप
कुणी आई बाहेर काढली कुणी बाप बाहेर काढलं तर मग हं? वृद्धाश्रम सुद्धा पुरायचे नाहीत बाहेर. हं? काय करायचं? जाऊन द्यायचं तुझ्या सासूला. आणि मग तुम्हाला जर असंच वागायचं असेल ना तर माझी जगायची इच्छा आहे. मी तुझ्या इथे नाही पोराकडे नाही पुढे वृद्धाश्रम सुद्धा नाही मी जीवासोबत वाईट खायचं चालते तुला. मग काय करायचं सासू तुझ्या? अरे काय काय ह्या मातीने काय त्या लेकरासाठी कमी केलं बरं? सांग बरं. काय हे नाही लय लय जपलंय. मग हे सगळं सासू तुझी आईसारखी आहे नवरा देव माणूस आहे म्हणून तुला इथं आणून घातलं तू त्यांना त्रास द्यायला. ऐकलं नको येड्यावानी नको. लाव ना आईसारखं जीव लावर तेवढं तुझं जर ऐकाय भेटलं तुझ्या भाऊजाईला की तू तुझ्या सासूला आईसारखी जीव लावते तर तिच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडेल. तिला वाटेल आपण बी आपल्या सासऱ्याला जीव लावलं पाहिजे. अहो पण ती काम बी करू लागते ना असं नाही ना. बसल्या बसल्या मी पाहतोय ना आता जरा तू धुणं धुत असतील तर ते भांडे घासते. काही ना काही एवढं चालू करून आहे. सुद्धा एवढं करून जर मग तू अजून काम धंदा करते तरी ही अवस्था. ती बाई ती माऊली जर थकली काहीच काम नाही झालं मग काय करतो तुम्ही औषध आणून देतात त्याला मरायचं. मग मला ठेवून घ्या नाही तर नका घेऊन ते माऊली सांभाळ. ती चांगली राहिली मामा मला ठेवून गेला काहीच अडचण नाही. चला येऊ मग मी सांभाळता चालला. चहा पाणी घेऊन जा. थांबा थांबा तुम्ही बी थांबा तुमचं बी काय आहे ते निकाल लावा आपण. मी दादाला पण सांगू. तुमचं एक पोरं शान नाही तुमची हो बाकी काय नाही. झालं आलं पोरांना. मग तिकडे भाऊ काढतोय भाऊजाई काढते भाऊ काढतोय बापाला बाहेर इकडे तू सासूला बाहेर काढते. लोक काय म्हणते पोरीला संस्कार नाही पोराला संस्कार नाही. मग हे ऐकून घ्यायचं मला जे काय जगायची इच्छा राहते की माणसाची. जाऊ दे मी चहा ठेवते. काय करावं काय नाही. बसा. कशामुळे काय झालं? तेच त्याला कसली गाडी घ्यायची म्हणतो फोर व्हीलर हप्त्यावर. मला पैसे नाहीत आपल्याकडे. म्हणलं मग थोडस वावर विकायचं आणि मग गाडी घ्यायची. आता हॅलो अहो दाशी कुठे आहेत? हाय घरी. आप्पा आलेत का तिकडे? आपा आल्यात ना कारण अहो कवा धरून शोधतोय त्यांना. हे आमच्या स्नेहाने काय केलं त्यांना डायरेक्ट घराच्या बाहेर काढलो. मग मग तू गाडी घ्यायची पण माझा हट्ट होता पण तिने चुकीची चालवली. तिला लावली मी आत्ता माझ्या. मग तू नव्हता तिथं? नाही ना मी घरीच नव्हतो ना मला आत्ता कळलं घरी आल्यावर. आल्या ते आल्या तिथं. हा का? काय कर देऊ का त्यांच्याकडे? नाही मीच येतो तिकडं त्यांना घ्यायला येतो. बरं बरं ये घ्यायला. हा. येतोय घ्यायला. त्याने बायको दिली काढून. अशाने नवरा बायकोच भांडण आहे दुसरं काय होणार आहे? आई बापासारखी भांडणं मग ते बाईतून जायचं नाही तर मग बाईतून त्या पोरांनी आईला बापाला बाहेर काढायचं हाच प्रकार ना दुसरं काय. अवघड. चला चहा घेऊ.